जोपर्यंत हा महेंद्र थोरवे भरत शेठ बरोबर उभा आहे तोपर्यंत कोणता माईचा लाल भरत शेठला या मतदारसंघात पाडू शकत नाही। हे कदाचित ते विसरले असतील। आता त्याने उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे। आता उलटी गिनती। नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 24। रायगडमध्ये महायुतीतलं तापमान काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये। पालकमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आधीच ठिणग्या उडत होत्या। त्यात 15 ऑगस्टला रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे यांना मिळाल्यानं हा संघर्ष टोकाला गेलाय। काल माणगावमध्ये झालेल्या शिवसेनेच्या महाविजय मेळाव्यात मात्र वातावरण पूर्ण पेटलं। आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री भरत गोगावले यांनी भाषणाच्या तोफांमधून खासदार सुनील तटकरेंवर हल्लाबोल केलाय। थोरवे यांनी अगदी अंगावर घेत ठणकावलंय, जोपर्यंत हा महेंद्र थोरवे भरत गोगावले यांच्या सोबत उभा आहे तोपर्यंत कोणताही माईचा लाल भरत गोगावले यांना मतदारसंघात या पाडू शकत नाही, असं थोरवे म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर अफजल खानाचा वध करत असताना सय्यद बंडा त्यांच्या पाठीशी उभा होता अफजल खानाबरोबर, आणि छत्रपतींबरोबर कोण उभा होता तर जिवा माला उभा होता। सय्यद बंडाने एक वार छत्रपतींवर केला, पण जिवा मालेने एक वारामध्ये सय्यद बंडाला कायमचं संपून टाकलं होतं। जोपर्यंत हा महेंद्र थोरवे भरत शेठ बरोबर उभा आहे तोपर्यंत कोणता माईचा लाल भरत शेठला या मतदारसंघात पाडू शकत नाही। मदतची काळजी करू नका, ते सर्व पक्षी एकत्र येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे, का त्यांच्याकडे दुसरा आता पर्याय राहिलेला नाही। सर्व पक्ष एकत्र आणले तरच महेंद्र थोरवेला पराभूत करू शकता। अरे तुम्ही महेंद्र थोरवेला पराभूत कराल, पण रायगडच्या मनामध्ये तुम्ही पदाने किती उंच तटकरे जरी गेले, किती राजकीय पद जरी त्यांना उंच मिळाली, तर रायगडच्या मनातील जनतेच्या मनातील उंच पद त्यांना कधीच मिळू शकणार नाही, कारण त्यांचं काम अशा पद्धतीचा बरबटलेला नेता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो। मग भरत गोगावले यांनीही तडकाफडकी गोळी झाडली। ज्यांना महाराष्ट्रात एकही सीट जिंकता आली नाही ती सीट आम्ही रायगडमध्ये जिंकून दिली, पण तरी आमच्यावर उलटले। आता तटकरेंची उलटी गिनती सुरू झाली आहे, असं गोगावले यांनी सुनील तटकरे यांना इशाराच दिलाय। आता आम्ही निर्धार केलेला आहे, ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही। हे कदाचित ते विसरले असतील। आता त्याने उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे। लक्षात ठेवा, आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो, रविशेठ नसते, आमचा महेंद्र दळवी नसता, तिथं योगेश कदम नसते, हे आम्ही चौघांनी जर अशी थोडी जरी वाकडी मान वळवली असती ना तर हे 82,000 कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते। या टीकेला उत्तर देण्याएवढा मी काही छोटा नाहीये असं म्हणत सुनील तटकरे यांनी देखील या विषयावर भाष्य केलं। कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याइतपत मी काय छोटा नाही आहे। मी माझ्या पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे। मी 5 वेळेला विधानसभेवरती जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आज 2 वेळेला लोकसभेवरती निवडून आलेला आहे, एकदा महायुतीमधून एकदा महाविकास आघाडीकडून। त्याच्यामुळे पक्ष आणि पक्षाचं संघटन मजबूत करणं या पद्धतीने मी महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे आणि माझी भूमिका महाराष्ट्राने पाहिलेली। रायगडच्या राजकारणात महायुतीत सुरू असलेला हा वाद आता सरकारमधील वरिष्ठ नेत्यांचं टेन्शन वाढवणार हे मात्र नक्की।